बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग, बैठकांचं सत्र जारी. बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यपालांना सादर केली नवनिर्वाचित आमदारांची यादी. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल आणखी एकाला दिल्लीतून केली अटक. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यासोबत करणार महत्त्वपूर्ण चर्चा. प्लास्टिक उद्योगानं 100% पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करण्यायोग्य प्लास्टिकसाठी निर्णायक पावलं उचलण्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात आवाहन. देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सार्वजनिक क्षेत्रातल्या भारतीय तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत प्रथमच एलपीजी आयातीसाठी केला करार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र 2 दिवसात स्पष्ट होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल. सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेक जणांचा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त. आणि अमेरिकेत सुरू असलेल्या जीटी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज स्पर्धेत तिरंदाज कुशल दलालनं पटकावलं सुवर्णपदक, गणेश तिरुमुरूला कांस्य पदक.